हाय डिअर स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 4 डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहोत. ओके. सो या युनिटमध्ये आपण काय शिकणार आहोत? डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड आउट करतो, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड लास्ट ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके. सो पहिल्या युनिटमध्ये आपण काय बघितलं? फंक्शन. येस. अँड डेरिव्हेटिव्ह. सेकंड मध्ये काय बघितलं आपण? इंटिग्रेशन. येस. अँड थर्ड ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. नाउ विल कंटिन्यू विथ डिफरन्शियल इक्वेशन. सो हा जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 3 म्हणजे युनिट नंबर 2 आणि 3 वरती डिपेंडंट आहे. तुम्हाला जर का डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन येत असेल तरच हा चॅप्टर डील करता येतो. ओके. सो there are so many applications of differential equations in engineering field. So for example, एखाद्या एखाद्या वेव्हचं इक्वेशन, ओके, तुम्ही डिफरन्शियल इक्वेशनच्या माध्यमातून दाखवू शकता किंवा एखादं रिॲक्शन कसे घडतील, ओके, ते डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये मांडू शकता. सो अशा प्रकारे भरपूर ऍप्लिकेशन डिफरन्शियल इक्वेशनचे आपल्याला बघता येईल. So before going to the definition of differential equation, just we recall the basic part. So इथं जे रेड लाईन मध्ये लिहिलंय तिथं लक्ष द्या. If suppose y is function of x, okay. So if y is function of x, then this y, it is called as what? Dependent variable. भरपूर वेळा मी डेरिव्हेटिव्ह काढताना पण एक्सप्लेन केलेला आहे. अँड युअर एक्स ज्याच्यावरती फंक्शन डिपेंड आहे म्हणजे वाय. ओके. तर ह्या एक्स ला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड एज इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. सो सिम्पली लक्षात देतो, वाय इज फंक्शन ऑफ एक्स मीन्स वाय इज डिपेंडंट अँड एक्स इज independent. So whenever we will find the derivative of y with respect to x, it is nothing but what? Derivative of dependent variable with respect to काय? इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. सो इथे मी इथे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. येस. सो डीवाय बाय डीएक्स म्हणजे काय असतो? इट इज व्हॉट? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. येस. सो हे बेसिक गोष्टी आपण का रिकॉल केले? कारण हे डेफिनेशन मध्ये लागणार आहे. सो नाउ विल मूव्ह टू द डेफिनेशन. सी definition. Yes, an equation involving an independent variable, dependent variable and differential coefficient. So differential coefficient म्हणजे काय असतो? It is nothing but derivatives of कशाचे derivatives of dependent variable with respect to independent variable is called differential equation. ओके. म्हणजे काय? डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? सिम्पली इट इज व्हॉट? इट कन्सिस्ट ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल अँड डेरिव्हेटिव्स. डेरिव्हेटिव्स कशाचे असतात? इट इज द डेरिव्हेटिव्स ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. जसं की आपण अल्जेब्रिक इक्वेशन कशाला म्हणतो? अन इक्वेशन which contains algebraic function is called as algebraic equation. Similarly, we can define differential equation. So इथे एक जनरल इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन बघूया आपण. येस. सो बघा ह्या इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे? दिस इज द इक्वेशन विच कंटेन्स. ओके. सो आपण लास्ट शेवटून सुरुवातीकडे येऊया. सो दिस इज एक्स. एक्स इज नथिंग बट व्हॉट? इट इज व्हॉट? इंडिपेंडंट व्हेरिएबल. वाय म्हणजे काय? डिपेंडंट व्हेरिएबल. अँड दिस dn y by dxn, dn minus 1 upon dxn minus 1 up to dy by dx. So this is nothing but what? Derivatives. म्हणजेच थोडक्यात काय? एखादा इक्वेशन जो की काय कंटेन करतो? डेरिव्हेटिव्ह कंटेन करतो, डिपेंडंट व्हेरिएबल कंटेन करतो आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कंटेन करतो, त्याला काय म्हणतो आपण? डिफरन्शियल इक्वेशन. ओके. लक्षात येते ही गोष्ट?
सो फॉर एक्झाम्पल हा जो फर्स्ट इक्वेशन आहे तो बघा dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, सो आय कॅन राईट दिस इक्वेशन ॲज dy बाय dx. हा जो एक्स स्क्वेअर आहे तो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो म्हणजेच काय येईल मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज दिस? दिस इज अगेन डिफरन्शियल इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल इथं डिपेंडंट व्हेरिएबल कुठे आहे y. सो इन सम केसेस there should be absence of dependent variable or independent variable. But what is the necessary condition? The necessary condition is it should contain what? dy by dx means differential coefficient. त्याला काय म्हणतो आपण? डिफरन्शियल इक्वेशन. लक्षात येतोय? सो कंपल्सरी कंडिशन काय? इट मस्ट कंटेन डिफरन्शियल कोइफिशियंट. ओके, सो इट इज नॉट नेसेसरी दॅट इट मस्ट कंटेन y और x म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय. ओके, सो हे आहे तसं इक्वेशन जरी घेतलात किंवा हा y मी इकडे शिफ्ट करतो, सो इट बिकम्स व्हॉट? y इंटू dy बाय dx. आणि हा राहिलेला जो टर्म आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर तो देखील मी लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो, सो इट बिकम्स व्हॉट? y इंटू dy बाय dx मायनस ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. So what this implies? This implies the given equation contains what? Dependent variable, yes. Dependent variable, independent variable and differentials. So what is our main condition? It must contains a derivative. So this is what our main condition. Okay. So राहिलेला जो पार्ट आहे तो नेसेसरी नाही आहे. सो ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर जो सेकंड आहे त्याला तुम्ही काय म्हणू शकता? येस, इट इज considered as differential equation. So in this way you can observe example number 3, example number 4, example number 5, example number 6. They all are what? Differential equation. Example 3 मध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केला तर इथं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, डिपेंडंट व्हेरिएबल अँड single order derivative. Example number 5, it is contain dependent variable, single order derivative, and this is a double order derivative. Okay, example 6, double order derivative and single order derivative. So all they are what? They are example of differential equation. Okay, so त्यानंतर आपण जाऊया इम्पॉर्टंट पार्ट जो की ऑब्जेक्टिव्ह मध्ये हमखास विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. येस, इट इज व्हॉट? ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो जस्ट आय विल गो टू ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, येस. सो आता बघा, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे दिलेलं जर का तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन, एखादा डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर तिथे तुम्हाला काय करायचंय? ऑर्डर आणि डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचंय. म्हणजे काय? आता ऑर्डरची डेफिनेशन बघूया आपण. येस, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो जस्ट be with me. The order of a differential equation is the order of highest order derivative appearing in the differential equation. म्हणजे काय? ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असतो? जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे जो की तुमच्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक्झिस्टिंग आहे त्याला त्याची जी ऑर्डर असणार आहे ती ऑर्डर म्हणजेच काय असेल? ऑर्डर ऑफ differential equation. Okay, so for example, in example number 4, okay, so example number 4 बघा व्यवस्थित. yes, so इथं वरती जे एक्झाम्पल दिलेलं आहे
तर एक्झाम्पल नंबर 4 फोकस करा. सो ह्याच्यामध्ये पहिली टर्म काय सांगितली होती? इट इज व्हॉट? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. येस, दिस इज व्हॉट? डिपेंडंट व्हेरिएबल अँड दिस इज व्हॉट? सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिंगल ऑर्डर मीन्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. सो या टोटल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कितीचा आहे? येस, इट इज व्हॉट? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. ओके. So am I correct? It is what? This term is what? It contains the highest order derivative. What is its order? Its order is 2. बरोबर आहे. So therefore ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा जो ऑर्डर आहे तो ऑर्डर काय असेल? इट इज 2. लक्षात येते डेफिनेशन? द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे जो की डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ती ऑर्डर म्हणजेच काय असते? डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. ओके. इन एक्झाम्पल नंबर 5 अगेन यू कॅन ऑब्झर्व दॅट. ओके. सो इन एक्झाम्पल नंबर 5 बघा न्यूमरेटरला काय? इट इज dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. डोंट कन्फ्यूज इट विथ. सो हा सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा इथे स्क्वेअर आहे. डिनॉमिनेटरला काय आहे? इट इज डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो अगेन द होल डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व केला तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे. बरोबर आहे. सो देअरफॉर ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज व्हॉट? 2. येस, लक्षात येतोय? नाउ विल गो फॉर एक्झाम्पल नंबर 3. सो एक्झाम्पल नंबर 3 मध्ये बघा d2y by dx square. So this is second order derivative and right hand side term it is what? Cube root of 1 plus dy by dx. Okay. So therefore again highest order derivative is what? Highest order derivative term is nothing but this term on left hand side. So therefore its order is again what? 2. सो आता तुम्हाला बऱ्यापैकी डेफिनेशन लक्षात आली असेल. म्हणजे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल ती ऑर्डर म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनची काय असते? ऑर्डर. येस. सो नाउ विल गो फॉर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. येस. सो द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन is the degree of highest order derivative when differential coefficients are made free from radicals and fraction. ओके. सो म्हणजे काय? अगोदर आपण सुरुवातीचा पार्ट समजून घेऊया. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असते? डिग्री ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर चेक करायची. ती जी पॉवर असेल ती पॉवर म्हणजे काय असते? डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बट व्हॉट इज द कंडिशन? द कंडिशन शुड बी when differential coefficients are made free from radicals and fractions. So what is the meaning of radicals? So हे जे रेस टू 3/2 बघा एक्झाम्पल नंबर 4 मध्ये मी इथे तुम्हाला शेड करून दाखवतोय. येस. So yes, this is very dark. Just I will use faint one. Okay. So हा जो रेस टू 3/2 पॉवर दिसतोय तुम्हाला. Okay. So this is nothing but what? This is what? Fraction raised to 3/2. इथे बघा ह्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण न्यूमरेटरला काय? रेस टू 3/2. इट इज व्हॉट? फ्रॅक्शन. ओके. सो दिस इज व्हॉट? रेस टू 1/3. So this is nothing but cube root. Cube root means yes. So this term is nothing like this d2y by dx square. आणि हा क्यूब रूट आहे म्हणजे हा कसं लिहिता येईल? 1 प्लस dy by dx रेस टू 1/3. So this is again what? Radicals. ओके. सो जो दिलेला डिफरन्शियल इक्वेशन आहे तो फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन करायचं आहे. सो हे कसं करणार? समजा इथं रेस टू 1/3 आहे. बरोबर आहे. सो दोन्हीकडे क्यूब करा म्हणजे हा रॅडिकल जो आहे किंवा हा फ्रॅक्शन जो आहे तो काय होईल? ऑटोमॅटिकली रिमूव्ह होईल. ओके. तो अशा प्रकारे तुम्ही इथे दिलेला डिफरन्शियल इक्वेशन
फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन करून तुम्हाला काय फाइंड आउट करता येते? डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. जर का एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये रॅडिकल आणि फ्रॅक्शन नसतील तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता? त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री घेऊ शकता. ओके, सो नाव विल गो इन डिटेल. सो एक दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं बघूया, त्यानंतर मग एक्सरसाइज मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. येस, सो कन्सिडर दिस एक्झाम्पल फर्स्ट. काय क्वेश्चन? फाइंड द order and degree of differential equation. So this is very simple example. काय दिलंय? dy by dx bracket cube minus d2y by dx square minus 2 is equal to 0. So is it free from radical and fraction? What is your answer? Your answer should be yes, because this differential equation does not contains any radical or fraction. बरोबर आहे. इथं तुम्हाला असं कुठे दिसतोय का रेस टू 1/2 cube root? Okay, no. So therefore this differential equation is free from radical and what? Fraction. आता आपण काय बघूया? पहिला ऑर्डर. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय डिफाईन केलं होतं? जो दिलेला डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आय एम नॉट टॉकिंग अबाउट पॉवर, आय एम टॉकिंग अबाउट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमच्या लक्षात येत असेल. सो इट इज व्हॉट? d2y by dx square. It is not dy by dx bracket cube. So this is what? First order derivative and its power is 3. And here it is what? There is difference. It is what? Second order derivative. आपल्याला काय बघायचं आहे? Highest order derivative. So therefore this is what? Second order derivative. So therefore order of this differential equation, it should be what? 2. लक्षात येते? सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर असेल ती ऑर्डर किती आहे? 2. सो देअरफॉर ऑर्डर ऑफ दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज व्हॉट? 2. नाउ वी विल गो फॉर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफरन्शियल इक्वेशन? डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय सांगितलंय? जो तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची जी पॉवर आहे ती पॉवर म्हणजे काय असते? degree of differential equation. So what is the power of this d2 by dx here? It is 1. Okay, so काय नाहीये म्हणजे काय असेल? पॉवर 1. So therefore degree of differential equation, it is what? It is 1. So हे आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकलो कारण इथं रॅडिकल आणि फ्रॅक्शन काय अब्सेंट आहेत. ओके, सो आता रॅडिकल आणि फ्रॅक्शन असतील तर कसं करायचं बघा. So please do more exercise on this because there may be chances to ask the question in objective pattern on this type. Okay. So आता second example बघा. Find the order and degree of differential equation. Okay. So काय दिलंय differential equation तुम्हाला? d2y by dx square is equal to 1 plus dy by dx bracket square raised to whole raised to cube. सो हा परत जो दिलेला डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला फ्रॅक्शन दिसतोय का? येस, अशा टाइपचा फ्रॅक्शन दिसतोय? क्यूब रूट, स्क्वेअर रूट, रेस टू 2/3? नो. ओके, सो अगेन व्हॉट डज इट मीन्स? इट मीन्स देर इज नो नीड टू मेक फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन. ओके, ऑलरेडी हा जो दिलेला डिफरन्शियल इक्वेशन आहे तो फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन आहे. हा इथं फक्त काय क्यूब आहे. सो क्यूब डझंट मीन इट कंटेन्स व्हॉट? रॅडिकल्स और फ्रॅक्शन. सो देअरफॉर अगेन यू कॅन इझिली इव्हॅल्युएट व्हॉट? ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो आता हा तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन बघितला तर तुमच्या लक्षात येईल हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय बघा. अगोदर मी इक्वेशन वाचतो. d2y by dx square is equal to in bracket 1 plus dy by dx square bracket complete raised to 3. सो आता हा लेफ्ट हँड साइड आहे का राईट हँड साइड आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? द आन्सर इज व्हॉट? लेफ्ट हँड साइड. आपल्याला काय फाइंड आउट करायचं मी परत एकदा सांगतो. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, नॉट द ऑर्डर ऑफ
not the power of derivative. Okay, so highest order derivative means it is second order derivative. So therefore your order is what? Order is 2 किंवा डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती म्हणू शकता तुम्ही? इट इज ऑफ ऑर्डर 2. नाउ वी हॅव टू फाइंड डिग्री. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय सांगितलं मी? जो तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये किती दिली आहे बघा. सो इट इज व्हॉट? 1. ओके, सो देअरफॉर द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इट इज व्हॉट? 1. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. Okay, so now we'll go to some little bit complicated example. So write down example number 3. काय दिले बघा? Find order and degree of differential equation. So what is your differential equation? It is square root of dy by dx square minus dy by dx minus xy square is equal to 0. Okay, so हे आहे तसं डिफरन्शियल इक्वेशन मी काय करतो? फक्त सिम्प्लिसिटीसाठी हा d2y बाय dx स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये आहे तसं लेफ्ट हँड साइडला ठेवतो आणि राहिलेले जे टर्म आहेत dy बाय dx आणि xy स्क्वेअर ते राईट हँड साइडला शिफ्ट करतो. सो राईट हँड साइडला शिफ्ट केल्यामुळं मायनसचं काय होईल? प्लस dy बाय dx अँड मायनस xy स्क्वेअर बिकम्स प्लस xy स्क्वेअर. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेला डिफरन्शियल इक्वेशन रिअरेंज करून परत मॉडिफाईड डिफरन्शियल इक्वेशन लिहू शकता. आता इथं ऑर्डर काढायसाठी रॅडिकल आणि फ्रॅक्शन रिमूव्ह करायची गरज आहे का? तर गरज नाही. तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल लेफ्ट हँड साइडचा जो टर्म आहे त्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह फक्त बघायची आपल्याला. ती किती आहे? इट इज 2. राईट हँड साइड मध्ये ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. So what is the highest order derivative? It is what? It is 2. Okay. So therefore your differential equation has order is what? 1. Sorry. Order काय असेल? 2. So तुमचा आन्सर काय असेल? Order of differential equation is what? 2. सो आता आपण काय करूया? आता डिग्री फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आपल्याला? फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन. म्हणजे इथं काय स्क्वेअर रूट आहे. मग हा जो सिम्प्लिफाय करून इक्वेशन घेतलेला आहे तो ह्यासाठीच घेतलेला आहे जेणेकरून मी स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर रूट काय आला पाहिजे? कॅन्सल. ओके, सो सिम्पली आय विल स्क्वेअर ऑन बोथ साइड. ओके, सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. येस, काय भेटेल मग स्क्वेअरिंग केल्यानंतर बघा? येस, सो लेफ्ट हँड साइड बिकम्स व्हॉट? स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर विल गेट कॅन्सल. सो लेफ्ट हँड साइडला काय येईल? d2y अपॉन dx स्क्वेअर आणि राईट हँड साइडला काय येईल बघा? ब्रॅकेट ऑफ dy बाय dx प्लस xy स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो हा झाला तुमचा डिफरन्शियल इक्वेशन विच इज व्हॉट? फ्री फ्रॉम radicals and fractions. ओके, सो आता तुम्ही काय करू शकता? जो डिफरन्शियल इक्वेशन आहे, जो हायेस्ट ऑर्डर जो डेरिव्हेटिव्ह आहे, येस, त्याची पॉवर सिम्पली फाइंड आउट करू शकता बिकॉज इट इज फ्री फ्रॉम व्हॉट? रॅडिकल अँड फ्रॅक्शन. सो आता इथं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये परत हायेस्ट ऑर्डर जो डेरिव्हेटिव्ह आहे इट इज व्हॉट? 2. and what is its power? Its power is 1. So what is your answer? Your answer should be degree of differential equation. So short मध्ये तुम्ही d dot e असं लिहू शकता. It is what? 1. Okay, so in this way order is 2 and degree is what? 1. So in this way you can find the order of differential equation is 2 and degree is 1. Okay, so अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या एक्झाम्पलचं काय करू शकता? ऑर्डर आणि डिग्री हे दोन्ही फाइंड आउट करू शकता.
Yes. So now we'll solve some more examples from exercise. So write down example number 4. d2y by dx square is equal to, in bracket, y plus dy by dx raised to 3 by 2. Okay. So हे काय y प्लस dy बाय dx रेज टू 3 बाय 2 हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आपण लिहून घेऊया. कन्सिडर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. इट इज व्हॉट d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू y प्लस dy बाय dx रेज टू 3 बाय 2. येस. सो आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी काय सांगितलं तुम्हाला? कशाची गरज नाहीये, रॅडिकल आणि फ्रॅक्शनची रिमूव्ह करायची गरज नाहीये. ओके. तरी सुद्धा आपण काय करूया, हे रिमूव्ह करून डायरेक्टली काय करूया, तुम्ही ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकता. आता बघा कसं रिमूव्ह करता येईल. इथं d2y बाय dx स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला इज इक्वल टू राईट हँड साइडला काय y प्लस dy बाय dx रेज टू 3 बाय 2. सो दिस इज व्हॉट फ्रॅक्शन रेज टू 3 बाय 2. सो हे आपण कसं कॅन्सल करू शकतो. तुम्ही जर का स्क्वेअरिंग केलात, येस, तर स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होतो, या टर्मचा स्क्वेअरिंग केल्यानंतर हा वरचा 2 आणि हा रेज अपॉन डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होईल आणि पॉवर काय राहील, क्यूब. लक्षात येते. सो अशा प्रकारे आपण स्क्वेअरिंग करून काय करू शकतो, जो डिफरन्शियल इक्वेशन आहे त्या डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन करू शकतो. ओके. सो squaring above we get. So what is the left hand side? Yes, left hand side काय भेटतो आपल्याला, d2y by dx square चा स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साइड काय भेटतो, y प्लस dy by dx स्क्वेअर. लक्षात येतो का बघा. ओके. अदरवाइज आय विल राईट. पहिला पॉवर काय होती, रेज टू 3 बाय 2 आणि आता काय करतोय आपण, स्क्वेअर करतोय. सो दिस विल गेट कॅन्सल. ओके. म्हणजेच काय राहील, येस. सो जस्ट टू अंडरस्टँड आय इन्क्रीज वन मोर स्टेप, स्क्वेअर, आणि इथे काय राहील, y प्लस dy बाय dx रेज टू वॉट 3. ओके. सो हे लक्षात येते का, परत वेगळ्या फॉर्म मध्ये समजून सांगू दे. सो अदरवाइज व्हॉट यू विल डू, येस. सो हा राईट हँड साइड जो आहे तो राईट हँड साइड कडे लक्ष द्या. वरच्या इक्वेशन मध्ये इथं आपण राईट हँड साइडचं काय केलं, y प्लस dy बाय dx ऑलरेडी काय होतं तिथं रेज टू 3 बाय 2. ओके. आपण काय केलं, दोन्हीकडे स्क्वेअर केलंय. सो हे पॉवर काय होतात, हे पॉवर मल्टिप्लाय होतात. वाय, बिकॉज वी हॅव द रूल. इट इज व्हॉट a raised to m raised to n is what a raised to mn, or it can be written as a raised to n raised to m. सो ह्याचा यूज करून आपण हे पॉवर काय केले, मल्टिप्लाय करून घेतले. म्हणजेच काय आले ते 3 बाय 2 इंटू 2. सो दिस 2 विल गेट कॅन्सल. सो इट बिकम्स y प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यूब. सो आता जो डिफरन्शियल इक्वेशन आहे तो काय झालाय, इट इज फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड fraction. So what is the highest order derivative in this differential equation? Yes, this is what d2y by dx square. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट हँड साइडला काय, y प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यूब. सो आपल्याला काय बघायचं, फक्त हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट, इट इज 2. सो देअरफॉर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज व्हॉट, 2. So now what we have to find? We have to find degree of differential equation. So degree काय डिफाइन केलंय, degree is nothing but जे काय तुमचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर बघा. सो त्याची पॉवर इथे काय आली, 2. सो देअरफॉर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इट इज व्हॉट, 2. येस. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन.
तुम्ही प्रॅक्टिस करून डायरेक्टली जर का डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर डायरेक्टली तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, ऑर्डर अँड डिग्री. बघा आता ह्या जो एक्झाम्पल दिलेला आहे तुमच्या लगेच लक्षात येईल. हा रेस टू 3/2 कसं कॅन्सल करायचंय, ऑन स्क्वेअरिंग. स्क्वेअर करताय म्हणजे लेफ्ट हँड साइड काय होईल, d2y/dx² ब्रॅकेट स्क्वेअर, राईट हँड साइड काय होईल, y प्लस dy/dx ब्रॅकेट क्यूब. So what is the order of differential equation? It is 2. And what is the degree? It is 2. So in this way you can directly calculate also degree and order of differential equation. Okay. So त्यानंतर आपण बघूया एक शेवटचे एक्झाम्पल. येस, सो राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. So example number 5. It is what, cube root of dy by dx plus y is equal to fourth root of d2y by dx square. Okay, so this is what fourth root and this is what cube root. Okay, so लक्षात येते का बघा. सो अगोदर आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. सो कन्सिडर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. So it is what, cube root of dy by dx plus y is equal to fourth root of d2y by dx square. सो हेच डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकता बघा, dy by dx plus y cube root is nothing but what, raised to 1/3 is equal to this right hand side can be written as d2y by dx square raised to 1/4. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तुम्ही ऑर्डर डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. देयर इज नो प्रॉब्लेम टू फाइंड द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. इट इज व्हाट, the given differential equation contains highest order derivative is 2, so therefore its order is 2, no doubt. But what is the main problem is to find degree. आता हे फ्री फ्रॉम रॅडिकल साइन करायचं आहे. ओके, सो तुम्ही जर का विचार केलात, जर का क्यूब केलात तर हा रेस टू 1/3 कॅन्सल होईल. पण इथं काय येईल, राईट हँड साइडला इट विल बिकम्स रेस टू 3/4. ओके, म्हणजे याच्या ठिकाणी काय येईल, इट इज raised to 3/4. So is it free from radical or fraction? The answer is no. Okay. So can I do the reverse? Okay. So आपण जर का रिव्हर्स केलं तर काय होईल बघा, मी जर का रेस टू 1/4 आहे, यस, तर मी इथं काय करतो, क्यूब करण्याऐवजी रेस टू 4 म्हणजे पॉवर दोन्हीकडे काय घेतो, 4 ऑन बोथ साइड. दोन्हीकडे 4 घेतला तर काय होईल, हा टर्म 4/4 विल गेट कॅन्सल, सो इट बिकम्स 1. सो हा रॅडिकल फ्री होईल. आणि इथं काय येईल, हिअर इट बिकम्स व्हॉट, 4/3. म्हणजे इथला रॅडिकल साइन जाईल आता आणि इथं काय येईल, 4/3. सो अगेन इट डज नॉट सॉल्व आवर प्रॉब्लेम. सो व्हॉट इज द सोल्युशन? द सोल्युशन शुड बी, आपल्याला असा एक पॉवर दोन्हीकडे रेज करावा लागणार आहे जेणेकरून दोन्हीकडचे फ्रॅक्शन हे काय होतील, इट विल गेट कॅन्सल्स. ओके, सो व्हॉट इज द सोल्युशन? द सोल्युशन इज, येस, सो सोल्युशन काय बघा, डिनॉमिनेटरला काय येतं 3, इथं डिनॉमिनेटरला काय 4. सो वी नो दॅट लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 3 and 4. ओके, सो दॅट लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 3 and 4 तुम्ही जर का फाइंड आउट केला तर इट इज व्हॉट, 12. सो दॅट द 12/3 which results you in 4 and 12/4 तुम्हाला काय भेटेल, 3. म्हणजे दोन्हीकडचे रॅडिकल्स काय होतील, रिमूव्ह होतील. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इथं दोन्हीकडे 12 पॉवर अरेज करायची. कशावरनं आलं हे लक्षात येते तुम्हाला. सो जस्ट हे डिनॉमिनेटर किती आहे बघा, 3, इथं 4 आहे, म्हणजे दोन्हीकडे क्यूब आणि रेस टू 4 ऍट ए टाइम करायचंय.
सो म्हणजे दोन्हीकडचे पॉवर अशी रेज करायची की दोन्हीकडचे जे फ्रॅक्शन्स आहेत ते रिमूव्ह व्हायला पाहिजे. सो व्हॉट इट विल गिव्ह यू, so you have to take least common multiple of 3 and 4. So your answer is what? 12. सो हा 12 दोन्हीकडं रेज केल्यानंतर लेफ्ट हँड साइडला काय होईल बघा, 12/3 इट बिकम्स 4 अँड राईट हँड साइडला 12/4 इट बिकम्स 3. म्हणजे दोन्हीकडचे रॅडिकल आणि फ्रॅक्शन हे काय होतील, रिमूव्ह होतील. ओके, सो ऑन दिस जस्ट विल taking 12th power 12th power on both sides. ओके, तर 12th पॉवर ऑन बोथ साइड म्हणजे काय होईल बघा, अगोदर मी लिहितो इथं dy बाय dx प्लस y रेज टू 1/3 रेज टू काय येईल 12. सॉरी, what we have to write, we have to write 12. And what is left hand side, sorry right hand side, d2y by dx square raised to 1/4 raised to 12. ओके, सो इथं काय होईल बघा, रेस टू 12 ही पॉवर इथं आतमध्ये ए रेस टू एम एन इज नथिंग बट ए रेस टू एम इन टू एन. सो बाय युझिंग दिस विल बिकम्स dy by dx plus y raised to 12/3 and right hand side will be what, d2y by dx square raised to 12/4. So what is 12/3? Yes, so 12/3 is nothing but it is 4. So इथं टर्म काय भेटेल आपल्याला बघा, dy by dx plus y raised to 12/3 is 4 and here d2y by dx square raised to 12/4 is nothing but what, 3. सो अशा प्रकारे आपण दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन काय केलं, फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन. So now it is very simple to find order of differential equation. So can I say this differential equation contains highest order derivative, it is what, 2. So therefore order is what, order of differential equation is 2 and what is its power, याची power काय बघा 3. So therefore degree of differential equation it is 3. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री. ओके, सो नाउ इन नेक्स्ट पार्ट विल गो ऑन द पॉइंट फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक है, सो yes, thank you for this. In next lecture we'll continue our session. Thank you.